नमस्कार. श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. आज आपण अनुभव ऐकणार आहोत पुणे येथील श्रीमती सुनंदाताई सदाशिव कुलकर्णी यांचा. अनुभवाचे बोल आहे, तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येतं. जय गजानन. त्या असं म्हणतात, माझा पहिला अनुभव मी सांगते. साधारण तो 10 वर्षापूर्वीचा आहे. मला श्री गजानन विजय ग्रंथाचे पुणे येथे रमणबागला पारायण होणार आहे असे कळले आणि माझ्या मनात आले या पारायणाला आपण जावे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या पारायणास मी जाणार होते. तसं सोबत कुणीच नव्हतं. अतिशय घाईगडबडीने मी वडाळ्याहून पुण्याची गाडी पकडली. जवळजवळ सुटत असलेली गाडी ती मला मिळाली आणि वेळेवरती मी पुण्यात पोहोचून रमणबाग येथे पारायण स्थळी पोहोचले. श्री गजानन महाराजांच्या कृपेनेच त्या दिवशी मी रमणबागेतल्या पारायणाला वेळेवर पोहोचले. माझे पती श्री सदाशिव दिगंबर कुलकर्णी हे मुंबईमध्ये बेस्टमध्ये सर्व्हिसला होते. त्याचप्रमाणे लोकांकडे पूजा सांगण्याचे कार्य देखील ते करायचे. आपल्याला पोटापुरते मिळते यात समाधान मानणारी त्यांची वृत्ती असल्यामुळे आमचा एकंदरीत संसार तसा सुखाचा आणि समाधानाचा होता. आमची गावाकडे जमीन होती पण यांनी कधी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे जवळजवळ आम्ही आपली शेतीवाडी आहे हे जवळजवळ विसरूनच गेलो होतो. अनेक वर्षे असेच गेले आणि एकदा आमच्या मनामध्ये आले की आपली काही शेती असावी आणि जणू गजानन महाराजांनी माझी ती इच्छा पूर्ण केली. एक दिवस आमच्या शेताचा सालकरी, ज्याने आजपर्यंत आम्हाला कधीही आमच्या शेतीचा कुठलाही उत्पन्नाचा हिस्सा आम्हाला दिला नव्हता, त्यामुळे अशा प्रकारचे आपली कुठली जमीन असू शकते असेही आम्हाला वाटत नव्हते. पण माझ्या पतींना फार पूर्वी आपली जमीन असल्याचे माहीत होते. आम्ही चौकशी सुरू केली. मी गजानन महाराजांना सारखी विनवणी करीत होते, आमची ही शेती असावी, मला शेतीची आवड आहे. गजानन महाराज, आम्हाला आमची शेती मिळवून द्या. आणि एक दिवस आमच्या शेताचा सालकरी म्हणजेच श्री सरकटे यांना जणू श्री गजानन महाराजांनी उपरती दिली आणि त्यांनी आमच्याशी संपर्क करून तुमची शेती आहे, येऊन कागदपत्र करा असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही गावी गेलो व सर्व उतारे वगैरे काढून मागील वर्षी श्री गजानन महाराजांच्याच कृपाशीर्वादाने जी शेती आमची आहे आणि जी आम्हाला माहीतच नव्हते ती शेती आमच्या नावावरती झाली आणि आम्हाला त्याची मालकी मिळाली. ही केवळ श्री गजानन महाराजांचीच कृपा. आता आणखी एक अनुभव सांगते आणि तुमचा निरोप घेते. 2020 सालमध्ये माझ्या पतींचे निधन झाले. त्या अगोदर टी व्हीवरचे कार्यक्रम बघून माझ्या पतींना अशा टी व्हीवरच्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये मी स्पर्धक म्हणून भाग घ्यावे आणि बक्षीस जिंकावे असे त्यांना वाटत होते. त्यांची ही इच्छा गजानन महाराजांच्या कृपेनेच अचानक पूर्ण झाली. नोव्हेंबरमध्ये मी मुलाकडे दुबई येथे गेली होती. तेव्हा तेथील महाराष्ट्र मंडळाचा 50वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्त तेथे टी व्हीवरचा आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पैठणीचा कार्यक्रम होता, त्यामुळे या कार्यक्रमामध्ये माझी सूनबाई आणि मुलाने भाग घेण्याचा अति आग्रह केला आणि मी श्री गजानन महाराजांचा जप करतच त्यात सहभागी होऊन दुबईमध्ये पैठणी जिंकली. त्या क्षणी मला श्री गजानन महाराजांची खूप आठवण आली आणि जिंकल्यावर मोठ्याने मी श्री गजानन महाराजांचा जयघोष केला. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. तेथे उपस्थित असलेल्या सर्वच भगिनी अत्यानंदाने माझ्या जयघोषात सामील झाल्या.
आता माझे वय 70 असून श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित आहे. अशीच कृपा श्री गजानन महाराजांची आपणा सर्वांवर राहो ही मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता राहिलेले आयुष्यही महाराजांच्या स्मरणात जावे अशी एक इच्छा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.